नमस्कार सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सरकारी कर्मचारी आहेत किंवा पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी हाती लागली आहे. ती म्हणजे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सध्या सरकारी नोकरी हा नेहमीच एक आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. सरकारी नोकरदारांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा हा या आकर्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त वेगवेगळे लाभ हे मिळत असतात. शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा विविध लाभ मिळतात. सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना काही आरोग्यविषयक लाभ सुद्धा शासनाकडून पुरवले जात आहेत. दरम्यान अशाच आरोग्यविषयक लाभांच्या योजनेबाबत केंद्रातील सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू असणाऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम अर्थात CGHS आणि एक्स सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम म्हणजेच ECHS च्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा बदल या महिन्यापासूनच अंमलात आणला जाणार आहे. या दोन्ही हेल्थ स्कीम अंतर्गत आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने नवे नियम आणले आहेत. दरम्यान शासनाकडून जारी करण्यात आलेले हे नवे नियम येत्या 5 दिवसांनी म्हणजेच 15 डिसेंबर 2025 पासून लागू होणार अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. अशा स्थितीमध्ये आता आपण हे नवे नियम कसे आहेत हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारने शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 15 डिसेंबर पासून नवीन नियम हे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार उपचारांचे विविध पॅकेज दरामध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे लाभार्थ्यांना आता अधिक आधुनिक, अद्ययावत आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा या उपलब्ध होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या नव्या दरांमुळे विशेषतः हृदयविकार आणि कॅन्सर उपचारातील प्रगत उपचार हे सहजपणे मिळू शकतील. तसेच CGHS आणि ECHS पॅनलमध्ये राहू इच्छिणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांसाठी सुद्धा काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार या पॅनलवरील रुग्णालयांचे विद्यमान करार 15 डिसेंबर नंतर वैध राहणार नाहीत. आरोग्य सेवा सुरू ठेवण्यासाठी सर्व रुग्णालयांना डिजिटल पद्धतीने नव्याने अर्ज करणे बंधनकारक केले आहे. यानंतर 90 दिवसांच्या आत सुधारित करारावर स्वाक्षरी आवश्यक असणार आहे. या प्रक्रियेमुळे सर्व पुरवठ्यामध्ये पारदर्शकता वाढणार असून डिजिटल नोंदीमुळे प्रशासनिक कामकाज सुद्धा अधिक सुलभतेने होणार आहे. सरकारने कॅशलेस उपचारांचा विस्तारही जाहीर केला आहे. आतापर्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेली कॅशलेस सुविधा आता अधिक विस्तृत सेवांपर्यंत पोहोचणार आहे. विशेषतः निवृत्ती वेतनधारकांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरणार असून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी होणारा तातडीचा खर्च सुद्धा कमी होणार आहे. कॅशलेस आणि रिम्बर्समेंट प्रक्रियेमध्ये गती आणण्यासाठी नवीन दर हे उपयुक्त ठरणार आहेत. सेवेत ढिलाई किंवा रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्यावर कठोर दंडाची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. वारंवार नियम मोडणाऱ्या रुग्णालयांना दीर्घ कालावधीसाठी ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.